नमस्कार, मी संगीता ज्ञानेश्वर काळे. आज माझ्या सासूबाईंची आयनोमी आहे, जे तुम्हाला करून दाखवेल. आज मी करून दाखवणार आहे ते दाखवते. भात, डाळ आणि इकडं कणिक भिजून घेतलेली आहे. आळूच्या वड्या, आता खीर करणारे खिरीला लागणारे साहित्य: शेवया, गावरान तूप, परत किसलेलं खोबरे, रवा, मनुके, काजू, विलायची पूड आणि थोडं दूध घ्या. आणि आता आपण गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यात गावरान तूप टाकलं. रवा थोडासा भाजून घेऊया. रवा भाजल्यावर त्याच्यात शेवई टाकूया. शेवई काढून घेतली, परत तूप टाकलं. मग आपण ते मनुके छान परतून घेऊया. आणि काजू बी परतून घेऊया. आणि ओलं खोबरं किसलेलं, विलायची पूड, पाणी हवं तेवढं टाकायचं. आणि साखर बी जशी लागेल तशी टाकायची. आता उकळी आल्यावर शेवई टाकून द्यायची. त्याच्यात थोडी शेवई शिजली ना, त्याच्यात विलायची पूड टाकायची आणि दूध ओतायचं. दूध तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच ओतायचं. मी अर्धा लिटर ओतलेलं आहे. आणि मग भज्याला कांदा चिरून घेतलेला आहे. त्याच्यात हिरवी मिरची वाटलेली मी टाकलेली आहे. हिरव्या मिरचीत लसूण, जिरे वगैरे वाटून टाकलं आहे. कोथिंबीर आणि थोडं जेवढं मीठ लागतं आपल्याला तेवढं टाकायचं चवीनुसार. आणि ओवा टाकायचा थोडा कुस्करून. आणि पीठ आपल्याला जेवढं लागतं ना, बेसन पीठ, तेवढं टाकायचं भज्यात. ते छान हलवून घ्यायचं, मळून घ्यायचं. आणि तोपर्यंत कढई मी तापाय ठेवलेली आहे. आता त्याच्यात तेल बी टाकलं आहे. त्याच्या आधी पापड्या तळून घेऊया. छान पापड्या फुलतात. कुरडई तळून घेऊया. आणि वड्याही तळून घेऊया. आता छान कुरकुरीत होती ना. आता भजी काढून घेऊया. बघा भजी किती सुंदर झाल्यात. वाटतात का नाही खेकडा भजी. आता ती सगळी काढून घेऊया. आणि आता कढीसाठी पातेलं ठेवले. एक पळी तेल टाकले. त्याच्यात मोहरी, जिरं टाकूया, हिरव्या मिरच्या टाकूया. आणि आता कढीपत्ता टाकूया. आणि ते कढीमध्ये थोडंसं बेसन, हळद टाकलं. ते सगळं मिक्स करून त्याच्यात आपण वतायचं. आणि जेवढं पाणी लागतं तेवढंच टाकायचं. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जास्त बी टाकू शकता. आणि तिला कोथिंबीर टाकायची आणि तिला सारखं हलवत राहायचं. आणि मग त्याच्यात मीठ टाकायचं. उकळी चांगली शिजली की. आधी मीठ टाकलं की ती कढी फुगती बी. त्याच्यामुळं कढी पूर्ण झाल्यावर मगच मीठ टाकायचं. आता इकडं चपात्या छान भाजून घेतल्यात. तुम्हाला जर माझं आवडलं असन, मी असं ताट भरलं आहे, हे जर आवडलं असन तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.